जोहार सर्व जोहार। ही आहे आमच्या आयाची गौर। ही आहे आमच्या आयाची गौर। ही आमच्या आईची गौर ही पारंपरिक पद्धतीने चालवली जाते। ही गौर दरवर्षी पारंपरिक पूजन करून साजरी केली जाते। लाल माती त्याच्यावरती हे पिठाचे हाताने उमटवलेले ठसे, सोन पावलाने भरल्या पावलाने ही अशी गोठ्याकडे, चुलीकडे, मागच्या दारात ओट्याकडे, परसबागेत जाते अशी आख्यायिका। ही आपली ज्या घरात गौर चालवते त्या घरामध्ये जी स्त्री असते त्या स्त्री ही आपल्या हाताने गौर चालवत असते। ही सुनेकडून पुढच्या सुनेकडे किंवा सासूकडून सुनेकडे, आईकडून एकीकडे ही गौर चालवण्याची जाते। ही गौर आपल्या घरामध्ये कणगी, गोटा अशा प्रकारे ती विराजमान होते। ही देखील वंश परंपरेने पारंपरिक रीतीने ही एक प्रकारची चित्रकलाच आहे। ही अशी गौर दरवर्षी वर्षानुवर्षी चालवली जाते। या गौरीच्या अनुषंगाने आपल्या समाजामध्ये एक जनजागृती व्हावी आणि हे अशी परंपरा कायम ठेवून राहावी। ज्याच्या घरात गौर, ज्याच्या घरात इंदोई, ज्याच्या घरात गौरी तीच आपली मल्हारी, कोली मल्हार, मल्हार कोली अशी ही आख्यायिका बसलेली आहे। परंतु काही ठिकाणी ही गौर चालत असताना पारंपरिक गौर चालत असताना असंही विचार मांडला जातो की ज्या स्त्रीचा, ज्या बाईचा नवरा मेलेला आहे, नवरा वारलेला आहे, ती बाई ही गौर चालवत नाही। पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या समाजामध्ये समानता आहे, स्त्री पुरुष एकता आहे आणि या एकतेच्या अनुषंगाने आदिवासी समाज म्हणून जर पती वारला, नवरा मेला, ती बाई विधवा झाली तर तिला लग्नाच्या मांडवात देखील मान दिला जातो, पण तिला अशी गौर चालवण्याचा अधिकार नसतो। असे आपल्या एक समाजामध्ये एक प्रचलित रूढी आहे। ती रूढी, परंपरा, प्रचलित रूढ, ही रूढी ती प्रचलित असणं, ती प्रथा मोडीत काढावी आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीने, मग ती सौभाग्यवती असो, लग्न झालेला असो किंवा विधवा बाई असो, त्या विधवा बाईला पण गौर चालवण्याचा हक्क असावा, अधिकार असावा। त्याने पुनर्प्रस्थापित करावा आणि ज्या स्त्रियांना आज नवरा नाही अशाने ती गौर चालवत नाही, अशाने ही गौर चालवावी, असा एक नवीन प्रथा समाजामध्ये रूढ व्हावी। आपण स्त्रियांना समान मानतो, त्या उद्देशाने त्यांना हा विधवा नाही, हा गौर चालवण्याचा अधिकार असावा। त्याने ही स्वखुशीने, इच्छेने येऊन घराघरामध्ये गौराई बसवावी, गौर चालवावी, इंदोई पूजावी। निसर्ग पूजक आहोत, निसर्गाची पूजा करतो। जोहार, जय देव।